संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी फोन करून रामरक्षा पठणाच्या सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली। रामरक्षा पठण करायला कोणालाही बंदी नाही, मात्र त्याला राजकीय स्वरूप देण्यात येऊ नये अशी भावना रामनगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी व्यक्त केलेली आहे। तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पुरातील रामनगर येथील राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे जी आपल्यासोबत आहे। खरं तर इथे रामरक्षा पठण शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे, त्याकरता काही संपर्क झाला का, कोणी काही संपर्क साधला का आणि काय भूमिका आहे आपली? आमच्याकडे ऑफिशियल पत्र किंवा परवानगी मागण्याचं काहीही आलं नाहीये। काल संजय राऊतचा फोन होता, त्यांनी अत्यंत नम्रपणे म्हटलं, काकासाहेब तुमचं सहकार्य हवं आहे। मी त्यांना म्हटलं की अरे बाबा, आपण रामभक्त आहोत, आपल्याला रामरक्षा राम मंदिरात म्हणण्याकरता कोणाच्याच परवानगीची गरज नसते, पण तुम्ही जर काही आंदोलन करणार असाल, त्याला राजकारण करणार असाल तर ते मंदिराच्या परिसरात करू नका, कारण त्यांनी मंदिराचं पावित्र्य भंग पावतो। तुमच्या राजकारणाचे जोडे तुम्ही बाहेर काढा, पवित्र मनाने या, तुमच्यासोबत आम्ही रामरक्षा म्हणू, तर ते उद्या येऊन आम्हाला भेटणार आहेत। खरं तर या परिसरामध्ये यापूर्वी पण असे काही कार्यक्रम झालेले आहे, पक्षाच्या आजूबाजूला झालेले आहे, मंदिरात निश्चितमध्ये कोणते झालेले आहे आणि आता आपण तुम्ही या बाबतीतले रेफरन्स दिलेले आहे का? त्यांना मी सांगितलं की इथे 22 जानेवारीला अयोध्येतील राम जन्माचा वर्षपूर्ती कार्यक्रम झाला, तो भाजपने घेतला होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, तर तोही कार्यक्रम त्यांनी बाहेर घेतला। रवी राणा इथे आला होता, तेव्हा मी त्याला फोन केला की तुझा जो तामझाम आहे 4-5 हजार लोकांचा, तो मला इथे नकोय। तो त्याची बायको नवनीत राणा, ते आणि तो आम्ही तिघं मिळून बसलो, आम्ही हनुमान चालीसा म्हटला आणि तो निघून गेला। तसंच यांनी यावं, रामरक्षा म्हणावी आणि त्यांचं जे काही आंदोलन आहे मंदिर परिसराच्या बाहेर करावं। इथे राजकीय आंदोलन नको, इथे रामरक्षा पठणाला आम्हाला कोणाचाच विरोध नाही। राजकीय आंदोलन करायचं असेल तर मंदिराच्या बाहेरील परिसरात जाऊन करा, अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।